पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. माझे नवे दागिने आवडले? तुम्ही सतत त्यांच्याकडेच पाहत राहाल आणि विचार कराल यापेक्षा सुंदर काय आहे. बघा, एक सांगू का, मला त्या लोकांचा कंटाळा आलाय जे म्हणतात की मी व्यस्त आहे आणि ही सबब असते. जे करायला हवं ते न करण्यासाठी, जसं स्वतःची काळजी घेणे, आपल्या आवडत्या लोकांना वेळ देणं, फोन कॉल्सना उत्तर देणं, पहिल्या खेपेतच काम फत्ते करणं, देवासोबत वेळ घालवणं. हॅलो, कुणी ऐकतंय का? मी व्यस्त आहे, मला व्यायाम करायचा आहे, मी व्यग्र आहे, मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे पण मी व्यग्र आहे, मला चांगलं खायला आवडतं पण मी इतकी व्यस्त आहे की स्वयंपाक करताच येत नाही, त्यामुळे मला सरबट खावं लागतं. अहो, मी इतकी व्यस्त आहे पैसे कमवण्यात की माझ्या जीवनात काय चाललंय याची मला कल्पनाच नाहीये. मी व्यस्त आहे. पण देवाने आपल्याला व्यस्त राहायला सांगितलेलं नाही, त्याने आपल्याला व्हायला सांगितलंय फलद्रूप. आणि खरं तर माझ्या मते व्यस्त असणं आपल्याला फलद्रूप होण्यापासून रोखतं, नक्कीच रोखतं. प्रत्येकाला जाणून घ्यायचे त्यांना ही बटणं विकत मिळतील का? पण नाही, ती विक्रीसाठी नाही आहेत. एफेसकरास 5:15 ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. बघा, ज्ञान्यांसारखे म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे, तर ज्ञान्यांसारखे म्हणजे शहाणपणाने सभोवार नजर ठेवून जपून चाला. आपल्या वेळेचा सदुपयोग करा. प्रत्येक संधी विकत घ्या, कारण दिवस वाईट आहेत. आता बघूया कलस्सेकरास 4:5. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने, शहाणपणाने आणि समजदारीने वागा. बाहेरचे लोक म्हणजे बाहेरच्या जगातील अविश्वासणारे लोक, त्यांच्याशी वागताना तुम्ही वेळेचा नीट उपयोग करा आणि प्रत्येक संधी तुम्ही साधून घ्या. आता आपण ख्रिस्ताचे राजदूत आहोत, म्हणजे तेच लोक जे खरे ख्रिस्ती आहेत. आपण ख्रिस्तासारखं चालणारे, जगणारे आणि त्याला प्रगट करणारे असावं. लोकांनी आपलं जीवन पाहिल्यानंतर त्यांना ते हवंसं वाटायला हवं. आमेन. म्हणजे आपण जगात आहोत पण जगाचे नाही आहोत. सगळेजण स्वतःचे केस उपटून टाकेपर्यंत तणावग्रस्त होऊ शकतात, पण आपण मात्र नव्हे. हे काही सामान्य जीवन नाहीये. जे नवं जीवन देण्यासाठी प्रभू येशू मरण पावलाय, तो म्हणाला की मी मार्ग आहे. तो जीवन जगण्याचा एक असामान्य मार्ग शिकवत होता आणि ज्याचा आदर्श तोच होता. तो म्हणाला की आपण प्रत्येक संधी ही साधायला हवी. म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या कामात मित्रांबरोबर भोजनासाठी बसलेले असता किंवा आपल्या शत्रूंबरोबर असो, सगळेजण आपल्या कामाविषयी किंवा बॉसविषयी किंवा इतर स्थितीविषयी तक्रार करत असताना आणि कुरकुर करत असताना तुम्ही त्यात सहभागी व्हाल. तसं केलं तर तुम्ही संधी गमावली आहे. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवलाय. तुम्ही संदेशच द्यायला हवा असं काही नाही, किंवा तुम्ही तक्रार करू नका, कारण बायबल म्हणतं ब्ला 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 असं म्हणावं असंही म्हणत नाही. पण तुम्ही असं म्हणू शकता, मला बाकीच्या लोकांचं ठाऊक नाही, पण मी व्यक्तिशः आभारी आहे की मला नोकरी आहे आणि आज असंख्य लोक आहेत ज्यांना नोकरी नाहीये. आणि तुम्ही योग्य संधी साधून त्यांना देवाचं एखादं वचनही सांगू शकता आणि तुम्ही त्या लोकांमध्ये देवाची जाहिरात करून म्हणू शकता की मी देवाची आभारी आहे की मला नोकरी आहे. बघा,
इथल्या परिस्थितीसाठी प्रार्थना करत होते. कदाचित इथली परिस्थिती चांगली नव्हती, पण मला विश्वास आहे की देव कार्य करतोय. आणि बघा, देवासाठी एखादं वचन सांगायचं म्हटलं म्हणजे तुम्ही एका तासाचा उपदेश करायला हवा असं नक्कीच नाहीये. मी असंही म्हणत नाही तुम्ही ऑफिसमध्ये धार्मिक गोष्टीत कठोर बनून राहा, कोणीच प्रतिसाद देत नाहीये म्हणून असं नका करू तुम्ही. आपण प्रत्येक संधी ही साधायलाच हवी. मी तुमच्याशी बोलतीये, नीट ऐका. जगाची अविश्वसनीय अशी गुंतागुंत झालेली आहे, अगदी अविश्वसनीय, कल्पनेपलीकडे वाईट स्थिती झाली आहे जगाची. ती इतकी वाईट आहे की मला कळत नाही कसं सांगावं. बायबल म्हणतं की अंधकार अधिक गडद होत आहे आणि प्रकाश अंधुक होत आहे. आणि जे देवाचे लोक आहेत आणि जे देवाचे लोक नाहीत त्यांच्यात उभी फूट पडते. आपल्या गाड्यांवर वचनांचे स्टिकर लावले आणि गळ्यात क्रॉस घातला म्हणजे ख्रिस्ती असल्याची छान जाहिरात केली असं होत नाही. खास करून जेव्हा आपली वचनांच्या स्टिकरवाली गाडी वेग मर्यादा ओलांडते तेव्हा. किंवा जेव्हा इतर ड्रायव्हर तुम्हाला खुश करत नाहीत आणि तुम्ही हातवारे करून बोलता आणि कुणीतरी तुमच्या लेनमध्ये इंचाभर पुढे जातं आणि तुम्ही वेगाने पुढे जाता स्टिकरवाल्या गाडीसह येशूच्या प्रेमापोटी वाचवा. आता एक सांगू का, हे इतकं दुःखदायक आहे की ती गंमत वाटते, पण मुळात ती गंमत नाहीये. आपण हसतो कारण काय करायचं ते आपल्याला कळत नाही, पण ही गोष्ट बदलायलाच हवी आहे. आणि बघा, देव मला इतकं व्यस्त राहायला नाही सांगत की मी त्रागा करून आत्मसंयमच गमवून बसावा आणि मी आत्म्याच्या फळात चालूच नाही. वेळेचा पुरेपूर उपयोग करून तो आपल्याला फलद्रूप व्हायला सांगतो आणि फळ देण्यासाठीच प्रत्येक संधी साधायला सांगतो. तुम्ही जगामध्ये जाऊन ख्रिस्ती व्यक्तीसारखं वागलात तर लोकांची जीवनं बदलाल. मी म्हटलं तुम्ही जीवनं बदलू शकता. तुमच्यापैकी किती जणांना सेवा हवी आहे, मी तुम्हाला या क्षणी सेवा देऊ शकते. आपल्याला पाचारण झालंय ते 2 गोष्टींसाठी, रदबदली आणि समेट. आपण देवासोबत काम करून लोकांचा देवाबरोबर समेट घडवून आणतो आणि हे आपण वचनाद्वारे आणि कृतीद्वारे करतो आणि त्यातही कृतीद्वारे अधिक करत असतो. आपण जगामध्ये जा आणि लोकांना ख्रिस्ताची प्रीती द्या. फक्त ख्रिस्ताचं प्रेम द्या, स्मितहास्य द्या, छान रहा, इतरांसारखा त्रागा करू नका. आणि जेव्हा ते विचारतील तुमच्याकडे एवढी शांती कशी, तेव्हा तुम्ही उत्तर द्या, देवाला तुमची गरज आहे. जर त्याला तुमची गरज नसती तर तुम्ही इथे आला नसतात. ख्रिस्त आपल्यात निवास करतो, गौरवाची आशा. तो आपल्यामध्ये राहतो म्हणून आपल्याला गौरवाची आशा आहे, पण त्याचा आपल्यामधूनही गौरव होण्याची आशा आहे. ख्रिस्ताला तुमच्यामधून कार्य करायचंय, तेव्हा इतरांचा देवाकडून उपयोग होताना पाहून असं म्हणू नका मला सेवा असती तर. ज्याला सेवा हवी आहे त्या प्रत्येकाला सेवा मिळू शकते. तुम्हाला पुलपीठच मिळालं पाहिजे असं काही नाही. सेवेची संधी शेजारी असू शकते, तुमच्या परिसरात असू शकते, तुम्ही जिथे काम करता तिथे असू शकते, तुम्ही जेवत असताना, गाडी चालवताना असू शकते. आपण सगळे प्रभूचे साक्षी आहोत. प्रभूचे साक्षी. योहान अध्याय 15 वचन 8 आपण ते बघूया. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल, म्हणजे तुम्ही माझे खरे शिष्य आहात हे दाखवून द्या. योहान अध्याय 15 वचन 16. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे, तुम्हाला रोवले आहे. मला हे आवडतं. माझा विश्वास आहे जिथे आपण आहोत, ज्या शहरात आपण राहतो, ज्या गावात आपण राहतो, ज्यांच्या शेजारी आपण राहतो, ज्या घरात आपण राहतो, तिथे देवाने एका कारणासाठी आपल्याला ठेवले. सध्या जिथे तुम्ही आहात तिथे देवाने तुम्हाला पेरलेलं आहे. तिथेच बहर येऊ द्या तुम्ही.
आणि जर देवाला वाटलं तुम्ही दुसरीकडे असावं तर तो तुम्हाला तिथून हलवेल. पण जिथे तुम्ही होतात तिथे बहरल्याशिवाय तुम्ही मनाने हलू नका. मी हे पुन्हा म्हणेन, तुम्ही आहात तिथे बहरल्याशिवाय तिथून हलण्याचा प्रयत्न करू नका. मी पुन्हा म्हणेन, तुम्ही आहात तिथे बहरल्याशिवाय तिथून हलण्याचा प्रयत्न करू नका. मी तुला पेरलंय यासाठी की तू जाऊन फळ द्यावंस आणि फळ देतच राहावंस आणि तुझं फळ टिकणारं असावं, म्हणजे ते टिकेल आणि आणखी बहर आणेल, यासाठी की तुम्ही जे काही पित्याकडे माझ्या नावाने मागाल, मी जो आहे तो स्मरून तो ते तुम्हाला देईल. आता बघा, हे एक धाडसी वाक्य आहे. तुम्ही फळ दिलं तर जे काही तुम्ही देवाकडे मागाल ते तो देईल. बघा, अशा प्रकारच्या अभिवचनाचा एकमेव अर्थ मला कळला आहे आणि तो म्हणजे फळ देणं आणि आध्यात्मिक प्रगल्भता एकत्र जातात. तर देवाबरोबर नातं जोडायला आपल्याला यासाठी नाही बोलवलं की आपण आयुष्यभर ख्रिस्ती बाळ राहू नये आणि नेहमी फक्त स्वतःच आनंदी न राहता तेच सगळं करावं जे दुसऱ्यांनाही आनंदी करेल. त्याग या शब्दाचा आणि कठीण या शब्दाचा तिरस्कार करून प्रत्येक वेळी संकट आणि छळ आला तर निराश होऊ नये, आपण सहन करायला हवं. बायबल म्हणतं नीट ऐका, जे काही येतं ते चांगल्या मनोभावाने सहन करा. चांगल्या चला आता याविषयी विचार करा. हा वेदनादायक शास्त्र भाग आहे. जे काही येतं ते सोसा. मग पूर्वकल्पना न देता येणारं वादळ असलं तरी तुम्हाला निरभ्र दिवस अपेक्षित होता, पण तुमचा भ्रमनिरास झाला आणि बघा, देव इतरांप्रमाणे अचानक रंग बदलून तुमच्या मुखाने जे मनात येईल ते काहीही बोलत सुटणार नाहीये. मला काही समजत नाही, देवावर विश्वास ठेवावा का, चर्चला जाऊन दान द्या वगैरे 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 वगैरे. नाही, देवाला वाटतं आपण कळवळ्याने म्हणावं की ठीक आहे, ही एक परीक्षा आहे. माझ्याद्वारे ख्रिस्ताचं गौरव करण्याची संधी आहे. प्रभू येशू, मला मदत कर आणि आत्म्याचं फळ द्यायला मला मदत हवी आहे. तू या स्थितीत जसं वागला असतास तसंच मला वागायचंय. कुठल्याही संकटात ही आपली पहिली प्रार्थना असायला हवी. तू जसा वागला असतास तसं मला वागायचंय. तुम्ही म्हणाल, पण मी प्रभू येशू नाहीये. हो, खरं आहे, पण तुमच्यात त्याचा आत्मा आहेच ना. तुमच्यात त्याचं नाव आहे, त्याचं सामर्थ्य आहे, तुम्ही त्याचे आहात. आणि अशा प्रकारे त्याच्याशी जडल्यामुळे आपण थोडं तरी दाखवायला हवं की आपण त्याच्यासारखे आहोत. पवित्र आत्म्याचं फळ फारच महत्वाचं आहे. पुष्कळदा आपल्या आत्मिक वरदानाचीच आपल्याला काळजी असते. माझं वरदान काय आहे, मला स्वतःला कळलेलं नाही. माझं कृपादान काय आहे. मी एवढंच ठरवलं की मी त्या फळाकडे लक्ष देईन. प्रीती, आनंद, शांती, चांगुलपणा, ममता, नम्रता, सौम्यता, सहनशीलता, इंद्रिय दमन, इतरांचं जीवन सुखकर करण्यासाठी काहीतरी करणं. बघा, सगळ्यात फलदायी जीवन जगायचं असेल तर स्वतःविषयी विचार करणं सोडा आणि इतरांच्या जीवनात आनंद भरायला लागा. तुमच्या टाळ्या थांबवू नका, कारण आपल्यातला स्वार्थीपणा आपल्याला पळवून लावायचा. ते गाणं ठाऊक आहे तुम्हाला, मनात तुम्ही माझ्या नेहमी. हे एक जुनं प्रादेशिक गाणं आहे. मी ते गाणं चुकीचं गायचं. मी गायचे मनात मी माझ्या नेहमी. बदलासाठी आभारी आहे प्रभूची. मी आता माझा संदेश बदलून या विषयावर काही बोलू शकले असते तर बरं झालं असतं. मला विश्वास आहे की व्यस्तता एक फसवणूक आहे आणि तो एक शापही आहे. मला वाटतं तो सैतानाचा मार्ग आहे, ते जीवन चोरण्याचा, जे देव लोकांना देऊ इच्छितो. आणि जसजसे दिवस जात आहेत, ख्रिस्ताचं येणं तेवढंच जवळ येत आहे. लोकांच्या गरजा जितक्या जास्त वाढतात तितकेच ते व्यस्त होत जातात. तर या दोन गोष्टींचा परस्पर संबंध आहे. आणि मार्था आणि मरियेकडे पाहूया आपण. लूक अध्याय 10 वचन 38. मग ते पुढे जात असताना तो एका गावात आला, म्हणजे येशू आणि त्याचे शिष्य. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले.
आणि तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. बायबल म्हणतं की आपण देवाचं पाचारण ओळखायलाच हवं. आणि मरियाने तिला झालेलं पाचारण ओळखलं होतं. प्रभू येशू तिच्या घरी होता आणि तिने आपल्या हातातली सगळी कामं टाकून देऊन देवाची वाणी ऐकण्याचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला. आणि बघा, तुमच्यापैकी कित्येकांनी हा विकेंड आपल्या व्यस्त दिनक्रमातून बाजूला काढला, कारण तुम्हाला इथे येऊन देवाची वाणी ऐकायची ओढ होती मनापासून. तुम्ही हा विकेंड बाजूला काढला देववचन ऐकायला आणि आराधना करायला आणि देवाच्या लोकांच्या संगतीसाठी. तुम्हाला देवाबरोबर वेळ घालवायचा होता. ही वेळ आहे देवाने तुम्हाला भेट देण्याची. पण हेही खरं आहे की ज्यांनी इथं असायला हवं होतं, म्हणजे जे अतिव्यस्त नव्हते, ते इथे आले असते तर जागेअभावी त्यांना परतावं लागलं असतं. आणि बघा, मला नाही वाटत चर्चमध्ये एखादी तरी खुर्ची मग रिकामी असती, कधीच नसती. आणि बघा, आज जग ज्या प्रमाणात अस्वस्थ आहे त्या प्रमाणात चर्च भरायलाच हवं. आणि आधीपासूनच चर्चमध्ये असलेले लोक जर सक्रिय झाले तर मग सोन्याहून पिवळं आणि मी आव आणण्याविषयी नव्हे तर विश्वासणाऱ्यांसारखं जगायला सांगतेय. तर मरियेला तिचं पाचारण कळलं होतं, ती तिथेच थांबली. तुम्ही व्यस्त असताना देव देखील व्यत्यय आणत नाही. आपण हॉटेलच्या दारावर पाटी लटकवतो की व्यत्यय आणू नका, पण ती पाटी आपण आपल्या आयुष्यावर अडकवू शकत नाही. कारण तुम्ही कितीही योजना आखलीत तरीही तुमच्या योजनेत कोणत्याही वेळी व्यत्यय आणण्याचा पूर्ण हक्क देवाला आहे. बघा, योजना आखण्याकडे माझा कल आहे. मी उद्देशपूर्ण व्यक्ती आहे. मी रोज सकाळी एका नव्या योजनेसह उठते. पुढच्या 2 आठवड्यांसाठी मी काय ठरवलंय ते मी सांगू शकते, खरं तर 3 आठवड्यांसाठी. मी रोज माझ्या कार्यक्रमावरून नजर फिरवते. मी उद्देशपूर्ण व्यक्ती आहे. मला चांगलं फळ द्यायचं आहे आणि मी चांगलं फळ दिलं की माझ्या जीवनाचं सार्थक होतं. पण माझ्या जीवनातले काही दिवस माझ्या योजनेसारखे नसतात, कारण देवाला हक्क आहे त्यात व्यत्यय आणण्याचा. असं का होतं मला सांगा, की आपण जगातल्या सगळ्यांच्याच व्यत्ययाचं स्वागत करतो. तुम्ही घर स्वच्छ करायचं ठरवलं होतं कारण ते फार घाण झालं होतं आणि बहीण मार्थाने फोन करून विचारलं की जवळच लागलेल्या मोठ्या सेलमध्ये तुला जायला आवडेल का ग? तुम्ही देवाला वचन दिलं होतं की तुम्ही कर्जमुक्त व्हाल, गरज नसताना वस्तू विकत घेणार नाही. आता फक्त भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही सगळं विसरलात, कारण 70% सूट, वा, मला जायलाच हवं. तर अशा गोष्टींचा व्यत्यय आल्यावर आपल्याला त्रास होत नाही. पण जेव्हा देव व्यत्यय आणू इच्छितो, कदाचित तुम्ही योजना आखत असाल, आपल्या वृद्ध आईचा, मावशीचा विचार करत असाल, जी 2 महिन्यापासून रुग्णालयात आहे आणि तुम्हाला तिला बघायला जायचंय. आणि मग खरंच जॉयस, आम्ही तिथे जायला हवं का? हो, नक्कीच जायलाच हवं. तुम्ही तुमच्या योजनेत व्यस्त आहात आणि अशा एखाद्याचा विचार करताय ज्याला कॉल करून उत्तेजन द्यायची तुमची इच्छा आहे. आणि एके दिवशी मी फारच व्यस्त होते. माझ्या मनात सतत कुणीतरी होतं, एक तरुणी जी आता सध्या गरोदर आहे. आणि मला ठाऊक आहे की गरोदर स्त्रियांना पुष्कळदा असं मुळीच वाटत नाही की त्या जगातल्या सगळ्यात सुंदर व्यक्ती आहेत आणि त्यांना दिसतं ते फक्त त्यांचं मोठं पोट, अवाढव्य असं पोट, सुजलेले पाय, दाटणारे कपडे, दुखणारी कंबर, अंगावर रेलणारी मुलं. मला सतत जाणवत होतं की मी तिला कॉल करून सांगायला हवं ती सुंदर आहे. आणि बघा, अनेकदा आपल्याला हे मूर्खपणाचं वाटतं आणि मलाही या गोष्टी शिकाव्याच लागल्या की जर मला रोजचा आनंद लुटायचा असेल तर देवाने मला दिलेली भूमिका मी पार पाडायला हवी. चला आता. तर
माझी खात्री आहे की मरियेच्या योजनेत येशूने व्यत्यय आणला असेल. तो त्यांच्या घरी आला होता. तेव्हा मार्थेला वचन 40, फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकलाय, याची आपल्याला पर्वा नाही काय? ठाऊके, व्यस्त लोकांना त्या लोकांचा राग येतो जे त्यांच्या एवढे व्यस्त नाहीयेत. दुसऱ्याची शांती पाहून व्यस्त, अस्वस्थ आणि त्रासलेल्या व्यक्तीच्या जीवाचा त्रागा होत असतो. आपल्याला वाटतं की हाशी किती सुस्त आहे, सतत लोळत असतो, फक्त खिडकीतून बाहेर फक्त पक्षी बघत बसून असतो, आणि मी बघा इकडून तिकडे पळत असते आणि हे जग बदलू बघत असते. तर मार्थेला हे आवडलं नाही की मरियेने प्रभू येशूला व्यत्यय आणू दिला. पण प्रभूने तिला उत्तर देऊन म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस. बघा, त्याने मार्थेला काम करू नको असं म्हटलं नाही, तर काळजी करू नको म्हटलं. परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना फक्त एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने स्वतःसाठी चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. बघा, आज मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे की आपण आपला सर्वाधिक वेळ सर्व काळ टिकणाऱ्या गोष्टींमध्येच गुंतवायला हवा. आपण हे पुन्हा म्हणूया, आपण आपला सर्वाधिक वेळ सर्व काळ टिकणाऱ्या गोष्टींमध्येच गुंतवण्याची सुरुवात करूया. आमेन. बघा, मी एक पुस्तक लिहिले ज्याचं नाव आहे लिव्हिंग करेजियसली, जे आहे भयाला जिंकून त्यावर मात करण्याविषयी. त्यात अगदी स्पष्ट म्हटलंय की तुमच्या जीवनात असा टप्पा कधीच येणार नाही जिथे तुम्हाला भीती वाटणार नाही. पण तुम्ही भीतीपुढे झुकण्याची गरज नाही, तर तुम्ही भीत ते करायला शिकायलाच हवं. तुम्हाला भीती वाटणं साहजिकच आहे. तुमच्या जीवनातल्या एखाद्या क्षेत्रात काहीतरी अघटित घडणार असल्याचा तुम्हाला भास होत असला तरीही तुम्ही शांतीत राहूच शकता. या पुस्तकामध्ये 11 वेगवेगळे भाग आहेत ज्यात विशिष्ट भयाविषयी मी सांगितलेलं आहे. त्यातले काही म्हणजे कमतरतेची भीती, असंयमाची भीती, दुर्लक्षित केलं जाण्याची भीती, अपात्र ठरण्याची भीती, आपण पुरेसं करू शकत नाही या गोष्टीची भीती. बघा, माझ्या मते आपण बऱ्याचदा म्हणतो, पण मग मी काय करू शकतो? माणसाची भीती, अघटित घडण्याची भीती, मोठ्या चुका घडण्याची भीती, देवाच्या क्रोधाची आणि न्यायाची भीती, जवळीकतेची भीती आणि मरणाचीही भीती. मी तुम्हाला हे धैर्याने सांगू शकते, यापैकी कुठल्याही गोष्टीची भीती बाळगणं व्यर्थ आहे. कदाचित तुम्हाला एखादी विशिष्ट भीती असेलही. तुम्हाला भीती असेल उंचीची, लिफ्टची, किंवा तुम्हाला भीती असेल जंतू आणि घाणीची. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची लोकांना भीती असते, आणि हे सैतानाच्या लबाडीमुळे घडत असतं. लोकांना उत्तेजन देण्यासाठी जी गोष्ट मी त्यांना सांगते ती ही की सतत असं म्हणण्याऐवजी की मला याची भीती वाटते, त्याची भीती वाटते, असं म्हणा की मी प्रभूमध्ये धीट आहे आणि मला विश्वास आहे तो या क्षेत्रात माझी काळजी घेईल. आता काही मिनिटं आपण बोलूया कमतरतेच्या भीतीविषयी, कारण मला वाटतं आपल्या समाजातल्या अनेक लोकांना माझी नोकरी गेली तर काय होईल ही भीती वाटते. सेवानिवृत्तीनंतर मी काय करू? सरकारी भत्त्यावर तर मी नक्कीच जगू शकणार नाहीये, आणि माझी नोकरी गेली तर, हो म्हणजे मला सेवानिवृत्तीची ठेव मिळेल, पण माझी नोकरी गेली आणि माझी सेवानिवृत्ती गेली तर कसं होईल? मी माझी बिलं भरू शकलो नाही तर, माझ्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर, किंवा लग्नानंतर काही दिवसांनी तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडून दिलंय आणि तुम्हाला 2-3 लहान मुलं आहेत, ज्यामुळे तुम्हाला ही भीती वाटतेय की माझ्या गरजा भागवण्यापुरतं असेल का माझ्याकडे, आणि हीच भीती तुम्हाला छळतीये का? आणि मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते की बायबल शिकवतं की आपण जर देवावर विसंबलो तर तो सगळं काही सांभाळेल. देवाला आपले पैसे हवेत म्हणून आपण देत नाही, तर देणं ही आपली गरज आहे म्हणून आपण देतो, कारण त्यामुळेच आपल्या जीवनात हंगाम येणार आहे. आणि बायबल म्हणतं की देव जे काही आपल्याला देतो त्याचं प्रथम फळ देवाला द्यायला हवं. आणि तुम्हाला अवघड वाटत असलं तरी तो आव्हान देऊन म्हणतो, खरोखरीचं आव्हान, की मला पारखून बघ, मी तुझ्यावर आकाशकपाटे उघडून आशीर्वादांचा एवढा वर्षाव करीन की तुला ते साठवता येणार नाहीत.
आणि मला विश्वास आहे की जेव्हा मी वचनाकडे पाहते तेव्हा मी ठामपणे सांगू शकते की देवाने दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडा आणि तो तुमच्या जीवनात त्याने दिलेली अभिवचनं पूर्ण करून तुमच्या सगळ्या गरजा भागवील आणि खात्री बाळगा की तुम्हाला चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. आता तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तो देणार नाही. तो अगदी तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या गरजा भागवणार नाही, पण देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला सांभाळेल हे नक्की आहे. याविषयी खूप छान शास्त्रभाग आहेत. दावीद म्हणतो की मला उणे पडणार नाही. माणूस माझे काय करणार? देव माझ्या गरजा भागवील. मी प्रभूमध्ये महाविजयी आहे. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व करू शकतो. हो, माझी खात्री आहे की देव तुमच्या गरजा भागवील. आणि एक सांगू, तुमची नोकरी गेली असेल, आधीच्या नोकरीपेक्षा चांगली नोकरी मिळवण्याची ही सुसंधी असं समजा. तुमच्या जीवनात जरी काही वाईट घडलं असेल, जसं कंपनी बंद पडली किंवा निवृत्ती वेतन गेलं असेल, तर तुमच्या निवृत्ती वेतनावर भरोसा ठेवू नका, तर देवावर विश्वास ठेवा. माझ्या मते आपल्या जीवनातली ही मोठी चूक आहे की आपण वस्तूंवर आणि लोकांवर देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवतो. मी पुन्हा म्हणेन, देव तुमची सगळी काळजी घेणार आहे. तुम्ही कमतरतेच्या भीतीत जगायची गरज नाही. तुम्ही हे पुस्तक मिळवा, लिव्हिंग करेजियसली, आणि फक्त कमतरतेच्या भीतीवरच नव्हे तर सगळ्या प्रकारच्या भीतींवर विजय मिळवा. वेळ आलीये तुम्ही देवाच्या मनासारखं घडावं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं याची. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.